उरण नगरपालिका निवडणुकीदरम्यान संवेदनशील मानल्या गेलेल्या वॉर्ड क्रमांक 1 आणि 2 मध्ये रविवारी सकाळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले। भाजपचे आमदार महेश बालदी आपल्या कार्यकर्त्यांसह मतदान केंद्रावर पोहोचले असताना त्याच वेळी महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भावना घाणेकर, माजी आमदार मनोहर भोईर आणि खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा हेही समर्थकांसह उपस्थित झाले। दोन्ही गटांचे नेते व कार्यकर्ते एकत्र आल्याने परिसरात मोठी गर्दी झाली आणि परिस्थिती काही प्रमाणात तापली। या तणावाच्या पार्श्वभूमीवर बाळा मामा यांनी विरोधकांना थेट इशारा दिला, मतदारांना निर्भीडपणे मतदान करू द्या, कोणाला अडवलं किंवा दम दिला तर ते सहन केले जाणार नाही, असे विधान त्यांनी स्पष्ट शब्दांत केले। मतदारांवर कुठलाही दबाव येऊ नये आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यावरही त्यांनी भर दिला। तणाव वाढू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत अतिरिक्त बंदोबस्त वाढवला आणि नेत्यांना मतदान केंद्राच्या हद्दीबाहेर जाण्याची विनंती केली। प्रशासनाच्या वेळेवरच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती काही मिनिटांतच नियंत्रणात आली आणि पुढील मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे। बघा, हे आक्षेप कोणी घेतल्यात? भावनाताईंनी आक्षेप कोणावर घेतले? समोरच्यांच्या नगराध्यक्ष याच्यावर। आपण समजून घ्या, हीच परिस्थिती गेली अनेक दिवसापासून इथं चालू आहे आणि म्हणून त्या दिवशी आम्हाला व्यासपीठावरून बोलायला लागलं आणि अजूनही तशी परिस्थिती तुम्ही ठेवली ते नाही चालून देणार आम्ही। आणि तुम्ही लढा ना निवडणूक, लोकशाही पद्धतीने लढा। हे काय पैशाचा वापर, दादागिरीचा वापर, सत्तेचा वापर, लोकशाही जिवंत ठेवा एवढीच आमची विनंती। बळाचा वापर चालू आहे म्हणून आम्ही आलो, पण बळाचा वापर चालू देणार नाही, स्पष्ट सांगतो। मी आताही सांगतो, लोकशाही पद्धतीने निवडणूक लढा, मतदारांना मतदान करू द्या, निर्भीडपणे मतदान करू द्या। जर तुम्ही कोणाला अडवलं, जर कोणाला दम दिलं तर ते सहन केले जाणार नाही, स्पष्ट सांगतो। सर, आता नुकताच एक निर्णय आलाय तो म्हणजे उद्याची जी मतमोजणी होती ती पुढे आता 21 तारखेला गेलेली आहे, काय त्याच्याबद्दल ती न्यायालयाचा निर्णय आहे, न्यायालयाच्या निर्णयात आपण काही बोलू शकत नाही, तो न्यायालयाने निर्णय दिला आहे।